हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. बोल ना, तू बोलायची म्हणून वेट केली पागल. तर गाईज, आजच्या ब्लॉगचा काही मोटिव्ह नाही आहे. आज आम्ही असंच विचार केला की अ डे इन आवर लाईफचा आपण ब्लॉग बनूया. तर अ डे इन आवर लाईफ ब्लॉग चालू करण्याचं खूप टाईम झाला आहे. म्हणजे आता वाजले 4 वाजून गेले दुपारचे आणि आमचा डे कधीच चालू झाला. तू पण बोलशील? हा बोल, तू सांग आपण काय करणार आहे. तर नाही, तू सांग. तर ही सांगेल तुम्हाला. आम्ही काय असं काही करणार नाही असं काही ठरवलं नाही, पण आम्ही आज कदाचित असं बाहेर जसं राऊंड मारायला फिरायला वगैरे जाऊ. आम्ही दाखवू कुठे कुठे जातो आम्ही असं. म्हणजे आम्ही असं काही करणार तर नाही आहे, पण बघूया जर काय प्लॅन बनला तर. आणि तुम्हाला माहिती आहे माझी मम्मा काहीतरी बनवते किचनमध्ये, तर आपण जाऊन बघायचं का? बघूया, चला. ठीक आहे, चालेल, चला बाय. तर गाईस, आता मी दाखवते की माझी मम्मा काय करते. ही माझी मम्मा आहे. बाय. ही माझी मम्मा आहे. माझी मम्मा माझी आणि माझी काकी आहे. आणि माझ्या बहिणीची काकी आहे. आणि मम्मा ना शंकरवाड्या बनवते बघ, गोडवाले असतात ना ते. तिथे आहे ते. मम्मा हाय बोल. हाय गाईस. नाव पण सांग तुझं. काकीला नुसती जबरदस्ती करते बिचारी. माझी मम्मा एकदम शाय आहे, मग ती काही बोलत नाही. हे बघ मम्मीने खाली केवढे सारे केले. आणि ना हे मम्मीला ना ऑर्डर आलंय. मग कुठचं ऑर्डर आहे? मम्मा सांगेल. मम्मा ऑर्डरच्या बद्दल सांग. मम्मा काय सांगत नाही. कोणतरी मम्माचं ती ऑर्डर आहे आणि पप्पांची कोणतरी फ्रेंड आहे. कोणाची तो यार, हिला सांगायला बोल. हा, म्हणजे इथे बघून बोल. तू सांग मग कुठे जाणार आहे ही ऑर्डर? ही ऑर्डर जाणार आहे गाईज अमेरिकाला. तर म्हणून माझी मम्माची ऑर्डर अमेरिका चालली. तर आय एम व्हेरी एक्साइटेड. तर गाईज, तुम्ही आता बघितलं की माझी मम्मा किचनमध्ये मस्त शंकरपाळ्या बनवते. आणि ती माझी मम्मा आहे, बाय द वे. तिचं नाव आहे सोनल वाडकर. तर तुम्हाला आम्ही फक्त हाफच किचन दाखवलं, जिथे मम्मा शंकरपाळ्या अशी बनवते, तळते आणि शंकरपाळ्या ठेवले होते. दुसऱ्या साईडचं किचनमध्ये एवढा भांडींचा पसारा झालाय. आणि तो आता कोण घासणार? कारण मम्मा तर काम करते. आली मोठी, मी नाही घासणार. माझी मम्मा काम करते. तर आम्ही दोघी डिसाईड करणार, स्टोन पेपर सिझर करूया आपण आणि मग बघूया. जो जिंकेल तो नाही घासणार, जो हारेल नाही घासणार. 3 पॉइंटचा करायचा. नाही, एकच पॉईंट बघूया. एकच पॉइंटचा. हा, चल. स्टोन पण दिसतंय. हा, हे कर पटकन कर. स्टोन पेपर सिझर. नाही, अजून एक 3 पॉइंट. गाईस, बघितलं तुम्ही चिटिंग केली. पहिले आधी बोलले 3 पॉइंट, 1 पॉइंट झाला. आता मला 1 पॉइंट. जो हारेल तो करणार. जर तू हारली तर तू करायचं. माझा 1 पॉइंट झालाय. स्टोन पेपर सिझर. हे काय असतं? हे काय नसतं असं गाईस, करायचं. हे पेपर असतं. हे पेपर असतो. हे चिटिंग. हा, चल. 2 पॉइंट. आता 1 पॉइंट मला घ्यायचं, मग मी जिंकून जाईल. जसं पण मी जिंकलीच आहे. ठीक आहे, चालेल. स्टोन पेपर सिझर. मी नाही खेळते. गाईज, मी प्लॅन पण नव्हतं केलं. आता ही हारली आहे तर ही भांडी घासणार आहे, कारण मी तिने पण वेळा पेपर केला आणि हिने स्टोन केलं. दॅट्स नॉट माय फॉल्ट ॲट ऑल बिग गर्ल. तर आता ही भांडी घासणार आहे. नाही, ही भांडी घासणार आहे आणि आता आपण हिला भांडी घासताना बघूया. आणि मी खूप मज्जा घेणार आहे, कारण भांडी खूप जास्त आहेत. काकी मला भांडी घासायला लावते. तर कसं वाटतंय तुम्हाला आता भांडी घास? पण मम्मी चिटिंग करते, कारण मम्मी हिच्या साईडने असते नाही, पण मला आधीच सांगितलं होतं काकीने काम झाल्यावर ही भांडी घासेल. मग नाही, मी असं काय नाही. घासणार पण गाईज, आम्ही तुमच्या समोरच चॅलेंज केलं होतं की आम्ही स्टोन पेपर सिझर खेळणार. जो हारला तो घासणार. तू घासायचं. चला मॅडम. तर आपण आता हिला बघूयात. हा, बाय गाईज. तर गाईज, बघा ही कशी भांडी घासते. आणि खूप सारी भांडी आहेत, तुम्ही बघू शकता. एवढी पण नाही आहे संस्कृती. तर ही मस्त भांडी घासते. आणि माझी मम्मा इकडे पप्पांसाठी चाय बनवते आणि हे करते. मल्टीटास्किंग. हा मम्मा, मल्टीटास्किंग. आणि बघा, हिला काकीने सांगितलं होतं काम आणि हिने माझ्यावर ठोपलंय. नो गाईज, सरासर झूसी, सरासर खोटं बोलते. माझी मम्मा फक्त मला बोलली होती की तू घास. घासायला सांगितलं होतं पण काकीने. आम्ही नेहमी असंच करतो. पण हिला कोणी सांगितलं 3दा पेपर स्टोन करायला? डोकं लावायचं ना, थोडंसं डोकं नाही लावत आणि मला बोलते. तर आता हिची भांडी घासून झाल्यावरती आपण भेटूयात. तिथपर्यंत बाय बाय. गाईज, आता बघा अजून पण ही भांडी घासते आणि आता 1 तास झालाय ही भांडी घासते. एवढूशी भांडी घासायला किती वेळ लागतो? एवढूशी. ते पण ना तिने असं वर सगळं पूर्ण असं हे ऑक्युपाय केलेलं म्हणून ती एवढी वाटतंय. पण ती खूप एवढूशीच आहे. आणि तू एवढा टाइम लावला संस्कृती. अर्धा तास झाला तू भांडी घासते. सिरियसली लवकर ये, आता आपण पुढे मस्ती करूया अजून. तर गाईज,
बघा आमची कामवाली बाई आलेली आहे मस्त भांडी घासून 1 तासानंतर एवढीशी भांडी घासायला. 1 तास लागला पण नाही, 10 मिनिटं मोजून. किती खोटं बोलते बाई. कधी गेलेली 5 वाजले. एवढी खोटारडी बाई मी आजपर्यंत नाही बघितली आहे. तर गाईज मी हे मुद्दामून नाही केलं यार. मी अननोइंगली जिंकली. राहू द्या, तिला कामं नसती करायची असतात घरची पहिली गोष्ट. गाईज माझी मम्मी मुद्दामून मला काम सांगते ही असताना पण. मग मी माझे काम करते, Revenge, मी माझे काम revenge करते, घेतला, ही स्वतःची कामं नाही करत म्हणून. राहू दे. हिला सगळं ऐका हवं असतं हातात म्हणून. ही काय स्वतःचं काम करत नाही की ती खोटारडी एक ते नंबरची. आपण विचारच घराच्या ना. आता नेक्स्ट काम आहे झाडू मारणं. हा काय विचारलं नाही घरातल्यांना सगळ्यांना माहिती मी जास्त काम करते. ठीक आहे ना, विचारूया. हा. चालेल, आम्ही विचारू, मग तुम्ही बघा कोण काम करतं आणि कोण नाही करत काम. तर आता झाडू पण मारायचं आहे ना, तर आता झाडू मारायसाठी परत आपण करूया. ओके हा, चालेल. बेबी गर्ल घे आज चल. स्टोन पेपर ट्रायल राऊंड आहे. नाही, बिलकुल नाही. 3 पॉइंट. हा, 3 पॉईंट. बघा आधी आता सांगून होते. स्टोन पेपर सिझर. स्टोन पेपर स्टोन पेपर सिझर. 1 पॉईंट वाला. एकच पॉइंट आहे मी जिंकू शकतो. हा. स्टोन पेपर सिझर. स्टोन पेपर सिझर. स्टोन पेपर सिझर. 1 पॉईंट दोघी ना, 1 पॉईंट. 1 ऑल. स्टोन पेपर सिझर. अरे यार, यार आपण चिट्टीचा गेम पाडूया. हे नको, हे फालतू गेम आहे. हरेल आली तर चिटिंग. स्टोन पेपर सिझर. स्टोन पेपर सिझर. स्टोन पेपर सिझर. हा, guys, Two all. एवढं खूप आता एकच पण पाहिजे तुला. नो गाईस आय कॅनॉट लूज. स्टोन पेपर सिझर. स्टोन पेपर सिझर. अरे यार, मी नाही. एक काम मी केलं, आता एक काम मी करणार. आता तू मी गाईस करणार. मी जिंकली. मी नाही मी नाही मी पण नाही जिंकली करणार. यार. का एक काम तर मी केलं, एक काम तर ही करणार. मी नाही करणार. चिटिंग अजून एक करूया चल. नाही, मला नाही. चिडकी आहे चिट्ट्या चमची. पाडूया आपण, मग डिसाईड करूया. चिडकी किती चिडते यार तू. हरली तर कर. तुझी पनिशमेंट आहे. कसली पनिशमेंट? कसली पनिशमेंट. हारण्याची नाही बस. हरण्याची आणि पनिशमेंट. आता गरज नाही तर झाडू मारायची गाईज. 5 वाजता झाडू मारू. सिम्पल 5 वाजता आपण झाडू मारू शकतो ना, पण ही झाडू मारणार आहे गाईज. तूच मारायची. हा तर आपण भेटूया Bye जेव्हा ही bye. झाडू. तर गाईज तुम्ही बघू शकता की माझी बहीण खूप वाईट प्रकारे हरली आहे, पण एक आमची चिडकी आहे ही. 1 नंबरची. तिला झाडू मारायची नाहीये म्हणून मग आम्ही दुसरा काय पण मी एक काम Option. केलं तर एक काम ही तर करणार. चिटिंग आहे ना, पण आम्ही डिसाईड केलं होतं ना. मग तुला समजत नाही का? डिसाईड केलेलं तर तू हरली तर तू करायला चिटिंग पाहिजे करते, ना. तुम्हाला पण माहिती ही नाही, बॅक चिडकी- कॅमेरा खूप चिटिंग करते guys. किती खोटं गाईज. मी ना आई शपथ घेऊन सांगते मी बिलकुल Don't प्लॅन नव्हतं केलं तर मी trust her. डोंट ट्रस्ट हर. शी इज अ ट्रेटर. खरंच ते ट्विटरला शिवाय तिला इकडे पाठवायला पाहिजे होतं. हा ते जाऊ दे. तर ही चिडते जस्ट बिकॉज हर चिडणं. आम्ही डिसाईड केलं की आम्ही उनो खेळून बघूया. जर उनो मध्ये मी जिंकली तर म्हणजे ही झाडू मारणार, आणि ही जिंकली नाही तरी पण हीच झाडू मारणार. जर उनो मध्ये मी जिंकली तर ही झाडू मारणार. जिंकायचं सोडते. जर मी हारली, जो कोण हारेल तो झाडू मारणार. तर जर मी हारली तर मी मारेल. आणि मी हारली तुझ्या तरी मारेल. चिडत नाही. मी हारली तरी पण मी मारणार. हा चालेल. तर आता चालेल बोलले तर चालेल. नो जर मी जिंकली, सॉरी मी हारली तर मी तुम्हाला कन्फ्युज केलं. जर मी हारली तर मी झाडू मारणार, जर ही हारली तर ही झाडू मारणार. आणि आता हे ना खरं आहे एकदम फिट अँड फायनल. इथे माझा भाऊ पण बसलाय, तर बघेल की कोण चिट करतंय की नाही करतंय. समजलं? तर जास्त ओव्हर ऍक्टिंग करायची गरज नाही. ओके सर आता आपण बघूया तुझ्या चिडण्यामुळे. बाय गाईज. फायनली द बेस्ट विन्स. मी जिंकली. जाऊ द्या, आज माझं नशीब खरंच खूप नशीब खराब खरं नाही. बाप्पाला पण हेच पाहिजे की तू सगळं काम करावं. कारण हा का असं पाहिजे माहिती बापाला असं, कारण नेहमी मी काम करते आणि ही नाही करत. आता किती आजच्या खोटं बोलते. थोडंसं बापाला घाबर ना. थोडंसं असं नाही लाज घाबरत. लज्जा शरम सच्ची करण्याची आहे, मला गोष्टच माहिती नाही. आहे, मग मी का घाबरू आपण. सच्ची मराठी बघताय. सच्ची खरी आहे, खरी. बस झालं. नो गाईस बघा मी जिंकलेली आहे, कारण द बेस्ट ऑलवेज विन्स. ठीक आहे. म्हणून मी ते काम करणार नाही. आणि बघा 2दा इशारा दिलाय बाप्पानी की संस्कृती तूच काम कर, म्हणून आता माझी चीनूच काम करेल. तर आता मी तुम्हाला ही झाडू मारताना पक्का रेकॉर्ड करेल. आणि आता काय ना, आता माझ्या मम्मीने आम्हाला अजून काम दिलंय, आम्हाला बाहेर जाऊन करायचंय. मग आम्ही विचार केला थोडंसं आपण बाहेर पण जाऊया. म्हणून आता वाजलेत 5, तर आता आम्ही जातो आणि फटाफट रेडी होतो आणि मग आम्ही बाहेर रेडी जाणार. होताना तुम्हाला दाखवू आम्ही काय काय करतो. आम्ही असं काय नाही करत. नॅचरल ब्युटी नॅचरल ब्युटी. असं घाम आले तुला. घाम पाणी सुटलंय एवढं- हाताला. हा माझ्या हाताला थोडं पाणी सुटते, पण दॅट्स नॉट घाम. ओके ठीक आहे, चला आता नंतर भेटूया. त्यानंतर भेटूया. बाय. तर गाईज आम्ही आता फायनली चेंज केलंय आणि आता आम्ही ना फटाफट आमचं फेस वॉश वगैरे करायचंय. हा. आणि थोडंसं रेडी व्हायचं. थोडंसं थोडंसं आता आता तुम्ही बघाल कोण किती आमचे एवढे काही थाप ग्रेट आमचे एवढे ना ग्रेट आउटफिट्स नाही आहेत. आम्ही नॉर्मलच घालून चाललोय, पण ते आम्ही तुम्हाला नंतर दाखवू जेव्हा आम्ही पूर्ण रेडी होऊ. तर हा तर आता आम्ही रेडी होतो. तर अरे सर ना नको. पडली नाही. फर्स्ट ऑफ ऑल
मला एक आयडिया आहे. लवकरच ब्लॉग येणार स्पीक इंग्लिश व्हेरी फास्ट. नो आय कॅन्ट स्पीक इंग्लिश. नो म्हणून तर मी हा ब्लॉग करणार आहे. हा झाला गाईस माझी पण देते आता फक्त झाला म्हणून कॉलेज पुसून मात्र तर मग आता आम्ही गेट रेडी विथ ब्लॉग व्हिडिओ नंतर करू. आय यूज माय मॉइश्चरायझर. इट्स आय वॉन्ट माय नो बट यू यूज अ डिफरंट मॉइश्चरायझर. तुमचं पण इझी मेकअप आहे पण जास्त काही करत नाही. फक्त मॉइश्चरायझर तर सगळेच लावतात. आय थिंक आय थिंक हे मी दिसते मग ये नाही इकडे बघा ना. आता इसमें सुकने का टाइम लगेगा. तो गाइस आमचा मॉइश्चरायझर लावणार आहे आणि कोण नाही करायला पाहिजे. पण पडतं यार. म्हणून मला सनस्क्रीन लावायला लागतं. आणि मी डेली डेली सनस्क्रीन करते. आणि दोघांच्या बहिणीने सांगितलं नाही करणार. आणि मी माझा असं गेट रेडी विथ ब्लॉग नाही शॉर्ट्स मे बी. तर गेट रेडी विथ ब्लॉग खूप छोटा मध्ये. सो मी बनवायचा प्रयत्न करते. आणि जी मी सनस्क्रीन असते ना ती खूप मस्त आहे. मला खूप जास्त आवडते. अशी मिल्कसारखं टेक्स्चर आहे तिचं आणि एकदम सॉफ्ट. मला खूप आवडते. रेसिस्ट कुठची स्वतःला पण नाही बोलत. स्वतः मला रेसिस्टच बोलतात गाईस. सांगा तुम्ही हां. आणि आम्ही बघितलं गाईस की तुम्ही खूप लोकांना ब्लॉग्स बघतात पण सबस्क्राईब नाही करतात. प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा. कारण असं 50-50 असतं ना की या लोकांनी बघितलं आणि सबस्क्राईब नाही केलं तर 50 असतं ठीक आहे. पण 50चे जास्त लोक ब्लॉग्स बघतात आणि सबस्क्राईबच नाही करत. प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. सो आम्ही आज चांगले ब्लॉग बनवू शकतो. हां म्हणून सो प्लीज सबस्क्राईब. आणि आता बायको खूप आहे तर मी तर केस सोडत नाही. मी असंच वेळी बांधते. मी वेळी बांधते तर तुम्ही जे पण वेळी बांधते. बरं एक नाही सोडणार काय लेसर आपण म्हणजे ब्लॉग चालूच आहे. आणि तसं नाही यायचं नॉर्मल बांधतो. ते पण करेल. तुला बोलला तुला सगळं कारण हा मला सांगा ह्या इथं बंद करायची. मी हे घेतलं एकच हाय दाखवायला शिकवलं. खूप छान म्हणजे छान वाटतं लिप्स मध्ये दाखवते. नंतर त्याची आउटलाईन करते बॉर्डर आणि मग तिला ब्लेंड करते. चल काय मी जरा चेक नाही करतो. आणि चिकन टाकली माझी काही रेडी झाली पण माझी केसमध्ये मला टाईम लागतो म्हणून मी केस आणते आणि ती सगळं आवडते ॲज युजल आहे. आवडतं तुम्ही नेहमी आवडते आणि आवडलं काय नाही थोडंसं पाणी काहीच ती म्हणजे मम्मा ऑलरेडी काय नाही का म्हणून मी जरा सीताचं केली पण जाऊ दे आणि मी वेगळी बनली. इथे ना खूप बरं होतं पण इथे ना वेगळं आहे म्हणून मी इथे रेडी होतो. आणि माझा ड्रेस माझं टॉप आहे ना टॉप तो माझा पफ स्लीव्सवाला आहे. बट प्रॉब्लेम आहे की ते पफ स्लीव्स म्हणजे पफ राहतच नाही. ते उसके ना वर जातात म्हणून हे बघा मी रेडी झाली आहे. ओ वगैरे नाही मी यूज ना असं ठीक आहे मी आणि मी जास्त काय नाही करत. मला काय लागतं मी रिप्लायनर लावते माझ्या बहिणीने टाकला तो औष आणि इकडे संस्कृती आसिन कुठे आहे आसिन तर हे रिप्लायनर लावते मी आणि बॅसिन तर आधी मस्त बॉर्डरमध्ये ना मी लावून घेते पूर्ण आणि नंतर मग मी कारण हा रिप्लायनरचा शेड मला खूप आवडतो. याच्यावरती ना ब्रँडचं रेट लावलेलं आहे ना शेडचं लावलेलं आहे. बट हा माझा शेड खूप छान आहे. याच्यावरती लिपस्टिक नाही माझ्याकडे म्हणून आम्ही त्याचा आउटलाईन करतो. म्हणजे मी तरी आउटलाईन करते आणि बॅसिन मी त्या शेडला पूर्ण ब्लेंड करते. मग खूप छान दिसतं. तर बघा मी पूर्ण आउटलाईन तर केली आहे. मग बॅसिन मी ब्लॅक आउट कोण नाही अरे कोण आहे खरंच दाखवतो ते पक्ष खाली बिग सिस्टर माझ्या माहिती पण काही माझी केस मोठी आहे ऑब्विसली आणि ती केस बांधली नाही मी केस बांधली आहे. हां म्हणून काय करणार रेडी होण्याचा टाइम घेणं हा बसचा जन्म सुद्धा हक्का आहे. सो झालं आणि मग याच्यामध्ये थोडं टाकतो तर चिक्सला लावायचं ते दिसत नाही पण इफ यू वॉन्ट वेस्ट नाही झालं पाहिजे मग मी लावून टाकतो ते रेडी तर आता आपण त्याच्यामध्ये रेडी झाले. सो मग चिनो आम्ही रेडी असं आम्ही रेडी झाले बघा. तर आता आम्ही निघाला बाय बाय गाईज आम्ही रेडी झालो आहे आणि काय नाही ठेवलं नाही ठेवलं यार. तर गाईज आम्ही ना रेडी झालो आहे आणि मी तुम्हाला सांगते माझी मम्मा ना टेलर आहे. तर तिने ना खूप सारे ब्लाउजेस शिवले आणि ते ब्लाउजला ओरलं करायचं असतं लेस लावायचं हे ते अस्तर वगैरे ते सगळं मम्मी आहे. सॉरी गाईज तो माझा भाऊ होता. तर ते सगळं काम करायला मम्मीने मला आणि माझ्या बहिणीला पाठवलं. म्हणून मग आता मी आणि माझी बहीण मार्केटला जाऊन ते उरलक आणि हे सगळं करायला चालू आहे. नंतर मग आम्ही काहीतरी स्वीट डेझर्ट पण खाऊ. माझ्या बहिणीला त्याच्यासाठी बनवायला लागेल. मग जर ती हा बोलली तर सो खाली गेल्यावर भेटूयात. बाय बाय. हेच आम्ही निघालो आहे म्हणजे खाली आलो आहे आणि माझी बहीण ना डोकं लावते आहे की हे डिक्कीमध्ये कसं फिट करायचं. तर म्हणून ती वाव ती डिक्कीमध्ये फिट केलं मला वाटतं नाही होणार. हो सुपर आहे ना आणि माझा आउटफिट आहे फिट झालं बस बस. गाईज आमच्या प्लॅनमध्ये थोडं चेंजेस आहेत. ही खूप बुक्कड आहे म्हणून आधी बोललं पण आधी ना ठुसायला झाली हां म्हणून मग मी ना आलो आहे सांडपाडाला. काय खायला चॉकोबोम ना क्रेझी बोल चॉकलेट्स असतं त्यामुळे हां आम्ही तुम्हाला दाखवते ना क्रेझी बोल असतं त्याच्यामध्ये एवढं असतं चॉकलेट्स असतं. तर मग ते आम्ही खायला आलो आहे आणि त्याच्यानंतर आम्ही जाऊन काम करू म्हणजे मार्केटमध्ये जाऊन तिथपर्यंत आता आम्ही आणि तुम्ही इथे येऊ शकता. सांडपाड्याला स्टेशनच्या इथे ना स्टेशनच्या बाहेरच आहे आणि इथे खूप सारे ना शॉप्स वगैरे आहेत आणि आता आम्ही तिथे आलो आहे ना तिथे बसायला पण आहे जागा. तर यू कॅन कम विथ युअर सोलमेट्स विथ बेस्ट फ्रेंड्स फॅमिली मोठ्या फॅमिलीसाठी पण येऊ शकतो. हां तर भेटूया जेव्हा आमचं खायला आलं ना की तेव्हा भेटूया. तो बघा ही इकडे आलेली आहे बिलकुल पण क्यूट नाही आहे. होई शपथ ती बघते मम्मा
मी तिचा व्हिडिओ शूट करते म्हणून ती बघते, पण तिला काय होतंय काय माहीत. ती जिमनॅस्टिक्स करते, स्ट्रेचिंग करते मम्मा आली तर. आणि हिच्यामुळे मी एवढी मला खूप भीती वाटते यार कॅट्सची. अरे हिच्यामुळे आता मी पाय कसे खाली ठेवणार, पाय वरती करून ठेवू. ती माझ्या साईडच्या खुर्चीची चेन दाखवत मला दिसत आहे माहिती नाही, पण तिचं छान आहे. राईस इट इज व्हेरी टेस्टी, खूप छान आहे. थोडी चॉकलेट आहे ना, खूप छान आहे. थँक्यू सो मच. फेवरेट डेझर्ट बस विचारलं पण मी द्यायचा. मस्त लागतं यार, आपल्याला घेऊन टेस्ट कशी आहे एवढं लांबून छान आहे. बोल ना. आम्ही ना ते क्रेझी बोल खाल्लं आणि ते म्हणजे ते ना खूप छान आहे. आणि एकट्या माणसाला ना ते संपू पण नाही शकत असं आहे ते. ती एवढं स्वीट होतं ना की दातामध्ये असे झिंजण्या गेल्यात माहिती आहे. म्हणून मग मी विचार केला, माझं डोकं लावलं, ब्युटी विथ ब्रेन वाला डोकं, की आपण ना पाणीपुरी खाऊया. कारण ना जिथे आम्ही गाडी पाक केली तिकडेच आहे माहिती, खूप छान पाणीपुरी भेटते. जिथे आम्ही गाडी पाक केली ना तिथे पाणीपुरी पण भेटत होती, एवढी छान लागली ना ती. मग एकच प्लेट घेतली, ती निघाले ती मी खाल्ले, मस्त टेस्ट लागली, व्हेरी डिलिशियस एकदम. आता आम्ही चाललो आहे मार्केटला फायनली, तर भेटूयात मार्केटमध्ये. बाय बाय. हॅलो गाईज, तर ना आम्ही आता आमच्या बिल्डिंगच्या इथे आलो आहे आणि मार्केटमध्ये एवढी गर्दी होती ना की तिथे फोन काढून शूट करण्याचं ना आम्हाला झालंच नाही. तर इथे येते का, तू येतच नाही आहेस नॉनसेन्स. हां, तर मला तिथे फोन काढून शूट करायला झालंच नाही कारण खूप जास्त गर्दी होती. आणि ॲज युजल ही म्हातारी आपली गाडी अशी का पार्क केली आहे. अभि येडी आपलीच गाडी आहे. हां, तर मी सांगितलं ना ॲज युजल. आता इथे ना लाईट नाही ना कारण इथे खूप जास्त अंधार आहे. आम्हाला पुढे जाऊन नाही आताच सांगते. हां, ॲज युजल ही माकडीन बाई बोलली ना, जे पैसे ना नुसतं उधळवायचे असतात. खादाड बाई आता बोलते माझ्याकडे 20 रुपये, मस्त जाऊन तिथे थंड थंड पिऊया. सो म्हणून आता आम्ही ना इथे दुकानात आलो आहे परत काहीतरी थंड थंड पियायला. सो बघा हिच्या शकलकडे बघून असं वाटेल का की मासूम आहे, काही खात नाही काय नाही. आय नो कॅमेरा क्वालिटी खूप घाण येते कारण आम्ही बाहेर आहे आणि माझ्याकडे आयफोन आहे. सो माझा काही फोन एवढा चांगला नाही. आणि या बाईला ना एक साधं ना फ्रुटी नाही माझा पण खोलता येत नाही या बाईला. म्हणजे सिरियसली हिला मी माझ्या स्ट्रॉनी खोलून दिलं आहे आणि मी कशी पिते लहान बाळासारखी. म्हणजे खरंच यार काय बोलायचं ना अशा लोकांना समजत नाही. लोक खाण्यामध्ये एवढी व्यस्त असतात की सामान आणलेलं विसरून जातात. त्यामुळे आता मी वरती जाऊन परत खाली आलोय सामान आणायला. तर जाऊया परत. आम्ही मस्त सक्सेसफुली ना ती असं फुगवतात ना आणि नंतर मग फोडतात, ते मी माझ्याच केलं आहे. पण चिनूचं याच्याचं करायचं बाकी आणि तिने महाराणी वरती फ्लोअरवरती ते ठेवून दिलं. तर मग आता आम्ही तिकडे जाऊन पण करू. आणि बघा हिचं सामान बघा, सामान दाखव. हे सगळं ही डिक्कीमध्ये विसरून आली. म्हणजे खाण्यामध्ये गुंग का होतात तुम्ही एवढं गुंग सांगा. काय नाही लक्षात तरी चाललं तर बघ काय नाही. पुस्का झाला. गाईज आता आम्ही फायनली घरी आलोय आणि मम्मीने एवढं काम दिलं होतं ना आम्हाला आणि माझी केसांची हालत बघा पुरी खराब झाली. आणि मस्त ना राखीची शॉपिंग केली, मी तुम्हाला दाखवते. खूप छान आम्हाला भेटल्यात. सगळे माझे चॉईस आहेत है ना अंजली. माझे चॉईस आहेत, मी आवडले. मी हात जे ठेवले लगेच मला आवडले. रॉंग गाईज, तिथे एवढे मस्त होते ना ब्लू. मी तुम्हाला दाखवते. ब्लू वाले आहेत ना ते माझे आहेत. आणि हां ब्लू ओमवाले माझे आहेत आणि ब्लू डायमंडवाले संस्कृतीचे आहेत. आणि मग आम्ही माझ्या आत्तूसाठी माझ्या बहिणीसाठी पण अजून शॉपिंग वगैरे केली. तर भेटूया तुम्हाला, दाखवते थांबा तुम्हाला. काय ना आम्हाला झोप नाही लागत. तर गाईज फायनली आमचा हा ब्लॉग आता संपणार आहे. अ डे इन आवर लाईफ नाही, हाफ डे इन आवर लाईफ झालाय हा. आणि याच्यामध्ये तुम्ही बघितलंच आहे माझी बहीण किती चिडकी आहे. पण सध्यासाठी आता आपण ब्लॉग एंड करूया. आणि प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आम्ही बघितलं की खूप जण बघतात आणि सबस्क्राईब नाही करत. तर प्लीज तुम्ही जर बघत असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच पुढे खूप फन कॉन्टेंट भेटेल. सो डू लाईक शेअर सबस्क्राईब आवर चॅनल. बाय.